नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. राज्यभरात सुरू असलेली गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे आणि होत आहे. याविषयीची केंद्र सरकारला व महाराष्ट्र राज्य सरकारला जाण येण्यासाठी आणि जाग येण्यासाठी महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आंदोलन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे तसेच काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल बैशेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते आम्ही तुम्हाला दाखवित आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या ब्रीद वाक्याखाली नवे सत्य परिस्थितीच्या अंतर्गत शेवगाव तहसील कार्यालयासमोर शेवगाव तालुक्यातील सर्व धडाडीचे कार्यकर्ते, स्वाभिमानी कार्यकर्ते, महिला भगिनी आज या ठिकाणी चूल पेटवून आंदोलन करत आहे. आंदोलनाचा उद्देश हाच आहे की जेव्हापासून जलंधर नरेंद्र मोदी या देशाला पंतप्रधान लाभला तेव्हापासून संकटावर संकट येत आहेत. संकट किती आली? नोटबंदी कशाला केली? स्वतः पैसे छापून माल घडपलेला. त्यानंतर लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन कसं झालं? कोरोना कसा आला? इथं ट्रम्पला आणलं आणि कोरोना भारतभर पसरवला. आता काय? युद्धाचं नाव दाखवून डिझेल टंचाई, गॅस टंचाई. आता तर काय म्हणे कुपनवर रॉकेल भेटणार आहे. याचं नाव आहे आजचे दिन. खराब नका करू कागदा. आणि पुन्हा सांगतात काँग्रेसने काय केलं, त्या पक्षाने काय केलं, आज तुम्ही काय केलं, जनतेला एकदा सिद्ध करून दाखवा. या देशातून असे जे निपुत्री आहेत यांना अगोदर हकललं पाहिजे. कारण ही 7.5 2014 पासून या देशाला लागलेली आहे. आज या ठिकाणी RSS प्रणित भाजप सरकारचा, नरेंद्र मोदीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध करण्यात येत आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.